खेळायला सुरुवात करूया. आत्ताच, लगेचच. हा खेळ तुझ्या आयुष्यातला शेवटचा खेळ असेल जगदंबा. शेवटचा खेळ असेल जगदंबा. शेवटचा खेळ असेल जगदंबा. पहा, मदराज खेळाला प्रारंभ करतोय. खेळाचे नियम तर तुला माहीतच असतील, पण पुन्हा सांगतो, उगाच नंतर तू आणखी कुठलीही पळवाट शोधायला नको. दोन मोती, एक पांढरा मोती, एक काळा मोती. यातला पांढरा मोती जर तू काढलास तर तू जिंकलीस, आणि काळा मोती काढलास तर मी. हे बघा, मी दोन रंगाचे मोती घेतलेत, एक पांढरा आणि एक काळा. हे दोन्ही मोती मी या बटव्यामध्ये टाकतोय. लोकांना दाखवण्यासाठी हे दोन रंगाचे मोती असले तरी माझ्या सिद्धीने हे दोन मोती मी काळ्या रंगाचे करणार. आजपर्यंत या खेळात कोणीच जिंकलेलं नाही. जगदंबा हे जिंकणार नाही. हिने जर यातला काळा मोती काढला तर ती माझी गुलाम, मी तिचा स्वामी. मग मी म्हणेल ते सगळं ती ऐकणार. तुझाई, आजपर्यंत या बटव्यामधून कुणीच पांढरा मोती काढलेला नाही. मग नेहमी नियमानुसार वागत असल्याचं नाटक करतो, पण इथे तो नक्कीच कपट करत असणार. पण तो खोटा असला तरी मी नियम मोडणार नाही. हा डाव मी वेगळ्या प्रकारे खेळायचा ठरवला. तू फक्त माझ्या पाठीशी राहा. कसला विचार करतेयस? घाबरलीस की काय? एक गोष्ट लक्षात ठेव, आता माघार नाही. आज जगदंबेचा खेळ संपणार. ती हारणार आणि तुळजा ती माझी होणार. अरे देवा, मोती पडला माझ्या हातनं. मी पांढरा मोती काढला होता. हा, असं कसं होईल?
अहो खरंच पांढरा मोती काढला होता. हे बघा, हाच तो पांढरा मोती. नाही, तू तू खोटं बोलतीयस. त्यात तर दोन्ही मोती का? काय झालं बोला की. त्या बटुळ्यात दोन्ही मोती काय? नाही, काय नाही. तू नियमानं वागत नाहीयेस. तुझ्या हातात पांढराच मोती होता याचा पुरावा काय? तू कपट करतेस. कसं सिद्ध करणारेस? बरोबर आहे की नाही माझं म्हणणं? ही खोटं बोलत नसेल कशावरून? खरं आहे तुमचं. मी खोटं बोलते ना? असं तुम्हाला वाटणं शक्य आहे. कोण खरं कोण खोटं हे शोधायचा एक उपाय आहे माझ्याकडे. मी काढलेला मोती काळा होता असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? हो बरोबर. म्हणजे ह्या बटव्यात असलेला दुसरा मोती पांढरा असायला पाहिजे. नाही नाही, हे खोटं आहे. यातले दोन्ही मोती का? बरोबर आहे ना माझं? वय वय वय. हे शांत बसा. हिनं मला कचाट्यात पकडले. आता मी स्वतःच यातून मोती काढतो आणि पुन्हा काळ्याचा पांढरा करतो, म्हणजे हिला खोटं ठरवता येईल. काका, तुम्ही कशाला कष्ट करताय? मी बघते ना. हे बघा, हा काळा मोती आहे. म्हणजे मी जो आधी काढला होता तो पांढराच मोती होता. म्हणजे मी जिंकले. आता तुम्ही कुणीच ह्याचे गुलाम नाहीत. आणि आता हे आपलं गाव सोडून जाणार. नाही, हे शक्य नाही. जगदंबा जिंकणं शक्य नाही. मदराज हारणं हे सुद्धा शक्य नाही. आई राजा, आई राजा. ती जिंकलीये. सगळ्या गावासमोर नियमानं त्या मदराजाला तिनं पराभूत केलंय. थांबा. एवढा चेकाळून जल्लोष करायची गरज नाहीये. ही जिंकली असली तरी परिस्थिती फारशी बदललेली नाहीये. म्हणजे मी जिंकले म्हणजे तुम्ही जमीनदारी सोडून जाणार, गाव सुद्धा सोडून जाणार. हे ठरलं होतं ना आपलं. तुम्ही मान्य सुद्धा केलं होतं. बरोबर आहे, पण नियम असा आहे की धनाजी परत आल्यानंतरच मी जमीनदारी सोडू शकतो. तोपर्यंत कोणीही कुठल्याही मार्गाने मला इथून बाहेर काढू शकणार नाहीये. वाह वाह मदराज वाह.
हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून. हरलेली बाजी पलटवलीस तू. पुन्हा जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्यास. वा. धनाजी इकडे आलेला नाही आणि तो येणारही नाही. जगदंबे, तू जिंकली असलीस ना तरी कोणाचीही गुलामीतून सुटका होणार नाहीये आणि मी इथून जाणार नाहीये. मला नियमानं हरवायला निघालेलीस ना, पण आधीचे नियम पुन्हा विसरलीस. मीच तुला नियमानं हरवलंय. तू का हसतीयस? हरल्याचं कळल्यावर तुला वेड लागलं की काय? बघा मंडळी, बघा, तुमचा जिच्यावर भरोसा होता ती तुमची जगदंबा वेडी झाली. अहो काका, आता मी जे दाखवणार आहे ना ते बघून तुला वेड लागेल मधराजा. जरा येता का पुढे? धनाजी, तू इथे कसा आलास? मी तर याला एवढी धनदौलत, एवढा ऐशोआराम दिला होता की ते सोडून हा येऊ शकणार नव्हता. तुझ्यामुळेच त्यांना मदाची म्हणजे गर्वाची बाधा झाली होती. ते ज्या गोष्टीबद्दल गर्व करतात ती किती खोटी आहे ते मी त्यांना दाखवून दिलं.